मॅडम तुमची मॅडम आधी तुम्ही पदर नीट घ्या. आता त्या तीन पदर कसा घेतलाय वल्गर तर याच्यामध्ये दाखवलेला आहे पदर. तुम्ही कसं घाण दिसतंय का? आणि तो बाय द वे मग तुम्हाला माझं ते घर बघायचं होतं, माझा पदर बघायचा नव्हता. नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज वाजले आहेत 10:30 सकाळचे. आज खूप लेट झालेला आहे आणि अभिरा आता बसत आहे पूजेसाठी. पूजा करते ती. आज तिला पण लेट झाला आहे. वॅकेशन आमचं संपत आलेलं आहे आणि मग आरामात उठा, कधी काही करा असं चाललेलं आहे सगळं. सो आता नाश्त्याला आम्ही आज सकाळी काय बनवले आहे तुम्हाला दाखवते मी. तिला नाश्ता मी आज केला आहे. हीच ती मुलगी आहे. ही वाटते का आंघोळ केली वाटते तुम्हाला? हां, अजिबात पावडर ब्युडर लावणारच अजिबात आंघोळ केल्यावरती. ही वाटते का बघा आंघोळ केली. त्याच्यापेक्षा मी वाटते जी मी आंघोळ अजून केली नाही आहे. 10:30 वाजले तरी ही बघा 10:30 तरी आंघोळ नाही केली. आज लेट झाला, खूपच लेट झाला. नंतर आमची आंघोळ लवकर सकाळी 8 वाजता असते. 8 वाजता 8 पण खूपच लेट झालं आहे. सो आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाहेरचं माझं पॅसेज आहे तो दाखवणार आहे. आज एक तुम्हाला गोष्ट दाखवते इथून मज्जा केलेली आहे आम्ही. अभिराच्या तुपाच्या चपात्या असतात, तिला तुपाच्या चपात्या लागतात आणि तिच्यासाठी केलेली आहे स्पेशल भाजी चना मसाला. कशी वाटली चना मसाला कमेंट्स करून सांगा. सो हा आहे अभिराचा नाश्ता. बघा आता ओरडल्यानंतर हळूच जाऊन पावडर लावते. बघा दिसते तुम्हाला. तिला पावडरची ॲलर्जी आहे. तिला असं सगळं सांगावं लागतं 10 वेळा 100 वेळा. आता कर ग कर ग कर ग, तेव्हा जाऊन ती करणार. आणि कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर सगळ्यांच्या आधी हिची तयारी असते. घरी असली की बघा कंटाळा कंटाळा आलंय मला, असं असतं सगळं. नमस्कार मंडळी, अभिराज कलेक्शन 369च्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? मी मजेत. तुम्ही कसे आहात? मजेतच राहा. आजचा व्हिडिओ मी बनवला आहे दुपारच्या 2 वाजता. व्हिडिओ बनवायचा होता सकाळी पहाटे, तो आज राहूनच गेला. कारण आज आहे गुरुवार आणि गुरुवार असला की आमची सगळी धावपळ असते. म्हणजे पूर्ण दिवस आम्ही मंदिरात मंदिरात आणि मंदिरात. सोय बघा दुपारचे वाजलेले आहेत 2 दिसतात तुम्हाला. आणि आता आज जेवणाला बनवलेलं आहे. आज मी मशीन पण आताच लावली, जस्ट कपड्याची मशीन चालू आहे इकडे. आणि आज मी जेवणाला काय बनवलं आहे तुम्हाला दाखवते. आज जेवणामध्ये आहे वरण जे झालेले आहे. आता आम्ही जेवायला बसत आहोत आणि भाजी आहे मस्तपैकी गवार गवार. कारण आम्ही आहोत पवार पवार. नाही, आमचा न पवार नाही आहे, आमचं आहे चाळके चाळके. पण आम्ही पवार साखरीत राहतो. पवार साखरी, गुहागर पवार साखरी. आमच्या आजीचं गाव आहे, वडिलांचं गाव. सो इथे झाली आहे आमची भाजी. आता आम्ही जेवायला बसणार. असं नॉर्मली आम्ही 2 वाजताच बसतो जेवायला, पण आता मी मशीन काढणार आणि बसणार जेवायला. आणि गरमी एवढी आहे बापरे बाहेर की आम्ही धावपळ पळत पळत जातो दोघे जण लिटरली मंदिरात. गरम झालं मला आणि धावपळ पळत पळत येतो, ते पण कशातून? रिक्षातून. ऑटोने जातो आणि ऑटोने येतो, पण ते डिस्टन्स इकडून खाली ऑटो पकडण्यापर्यंत एवढं घामाघूम होतो बापरे बापरे. आमचा पूर्ण दिवस गुरुवारचा हा मंदिरात असतो. सकाळी साईबाबांना भेटायला जातो, संध्याकाळी स्वामींना भेटायला जातो. आणि आता मशीन झालेली आहे, मशीनचे कपडे बाहेर टाकायचे सुकत. इथे छान असं सुकायला अशी सोय, सुकवायला अशी सोय केलेली आहे बाहेर.
मोस्टली मी कशी बाहेर टाकत नाही, मला आवडत नाही ते बाहेर कपडे टाकायला वगैरे. पण इथे छान असं बिल्डिंग मध्ये अशी दोरी आहे. आणि मी तुम्हाला झाड दाखवणार आहे, माझी झाडं आज झाडं दाखवणार आणि पॅसेज दाखवणार आहे बाहेरचा, जो आम्ही बिलकुल युटिलाइज करत नाही. नाही तिकडे होतं तिथे घर, माझं जुनं घर तिथे तर फुल एकदम, आता काय सांगायचं, दुनिया यायची सर्व्हिस रोडला मागे वॉक करायला. पण आम्ही कधी आयुष्यात कधी 13 वर्षात, सॉरी 15 वर्षात कधी वॉक करायला खाली कधी उतरलोच नाही. म्हणून असे पॉक झालेलो आहोत. वजनाने तिघही चूड. पण ते काय खाऊन खाऊन नाही झालंय, असतं ते आफ्टर डिलिव्हरी नंतर माणूस सुटतो, किंवा काय काय आपले लेडीज लोकांचे पर्सनल इश्यू असतात, पीसीओडी असतं किंवा थायरॉइड असतं, जे काय असेल ते. मी हे सगळं काही चेक केलं नाही कधी, आणि नाही केलं तेच बरं आहे. त्यामध्ये केलं की समजा काय असेल तर मग परत टेन्शन येतं, मग त्यांनी अजून मग हालत खराब होते. त्याचं चालल्याचं चालून द्यायचं. मे बी त्याने पण असेल, वजन वाढलंय माझं, बरंच वाढलं आता, कमी करायचंय. अरुण मस्त मनावर घेतो, अरुण माझा घो. त्याने काय ठरवलं की वजन कमी करायचं तर करतो कमी, ते वजन होतं त्याचं कमी. आणि मी आणि अभिरामच तुम असे एकदम एकदम असे बटर झालो, बटर बटर. चहामध्ये बुडवतात बटर, तो ती म्हणते मला नको सांग, मला नको बोलूस तू बटर. पण ती पण झाले बटर, चहामध्ये बुडवून खाणारा बटर. पण आता मी ठरवलंय, मी खूप ठरवते पण काय होतच नाही. बोलताना मला गरम घाम होतो एकदम. भीती आहे का काय काय, बापरे आपल्याला माहित नाही, करत पण नाही, मरू दे येते. तेव्हा डोक्यात टेन्शन घ्यायचं. मस्त खाओ पिओ और एन्जॉय करो, है ना. तुम्ही काय करता, असंच करता माझ्यासारखं, खाओ पिओ. अच्छा, आणि आता एक आठवलं खाओ पिओ. मी आता माझा होम टूरचा जो व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये होम टूर मी दाखवलेलं होतं. पण तिथे मला एकाने कमेंट्स केलं, मॅडम आधी तुम्ही पदर नीट घ्या. आता त्यात ती पदर कसा घेतलाय, वल्गर तर नाही याच्यामध्ये दाखवलेला आहे पदर, तुम्ही कसं घाण दिसतंय का. आणि तो बाय द वे मग तुम्हाला माझं ते घर बघायचं होतं, माझा पदर बघायचा नव्हता किंवा माझा ब्लाऊज बघायचा नव्हता. त्याच्यामध्ये काही वल्गरिटी नसते, नाहीये केली, म्हणजे दाखवलं नाहीये मी कसं काय. पण आता आणि ह्या जनरेशन मध्ये लेडीज काय 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 करतात, इंस्टाग्रामला आमचं तमकं फळाना डिमका, ते ते सगळं चालतं. पण होतं मला माहिती, फेक आयडी करून कोणी मला कमेंट्स केले मला माहित नाही. पण फेक आयडी कमेंट्स करणाऱ्यांना सुद्धा मी पकडू शकते, मला पकडता येते बरोबर. आणि मी ते चालू केलेलं आहे, मला बघायचं कोण आहे ते. आता थोडा वेळ नाही आहे, तुझं निवांत मला वेळ मिळाला तर मी फेक आयडी जी कोणाची त्याला सुद्धा मी पकडणार आहे. आणि चांगलं चला, एका एसेन्सची चांगलं आहे की ते अशी मला कमेंट्स करतायत, त्याला काहीतरी सांगत असेल की ते छान दिसत नाहीये, पण असं त्याच्यामध्ये काय नाहीच होतं घाण दिसण्यासारखं. म्हणून ह्याला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिप्लाय देते, त्यात घाण दिसण्यासारखं असं काहीच नव्हतं. सगळं मी झाकून फुकून तसं साडी नेसलेली आहे. तुम्ही परत पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, तो त्यात काय वल्गर दिसते मला सांगा तुम्ही, की नीट घ्या पदर आणि अमका आणि तमका. सो हे तुम्ही मला सांगा. सो आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी असाच पदर घेणार आहे. तर तुम्ही मला बोला की नीट पदर घ्या, तर ते अशीच पदर घेणार आहे. इन्स्टाला पण माझा आहे पेज, ते सुद्धा मी छान छान असेच म्हणजे ते म्हणतात मॉडेल टाईप, मॉडेल कशी शूट करतात तसे मी व्हिडिओज टाकते. तिथे तर कोण मला कमेंट्स करत नाही, तिथे जाऊन पण कमेंट्स करा प्लीज. सो मला मग माझं जर तुम्ही जर आम्हाला असं बॅड कमेंट केला किंवा गुड कमेंट, तर आमचं रीच अजून वाढते, आमचं ग्रो अजून होतो चॅनलचा, हे तुम्हाला आधी सांगते. सो असेच आम्हाला कमेंट्स करत जा तुम्ही, बॅड कमेंट्स. सो आम्ही अजून मोठे मोठे पुढे पुढे जाऊ, ओके. सो आता मी तुम्हाला माझी गॅलरी दाखवते, जिथे मी आम्ही जराही युटिलाइज करत नाही. एक दोनदा फक्त बाहेर राऊंड मारले होते. आणि आता मी थोडा वेळ जेवायला वाढणार आहे, अभिर आला आता लगेच, आता 2 वाजले आहेत. तुम्हाला मी पहिली गॅलरी दाखवते. ही बघा, ही आहे गॅलरी मोठीच्या मोठी. इथून हा आपला डोर आहे, इथून जी गॅलरी स्टार्ट होते ही अभिराची सायकल आहे, त्याच्याच बाजूला माझं स्टँड आहे चप्पलचं. तुम्ही बघू शकता ही मोठीच्या मोठी गॅलरी आहे. ही जी गॅलरी आहे अशी सेम गॅलरी आता इथून या साईडला आहे. हे आपलं डोर आहे, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोन्ही साईडला गॅलरीज आहेत बघा. याचा आम्ही जराही उपयोग करत नाही, चालण्यासाठी तर आता मी करणार आहोत. आणि ही माझी झाडं आहेत मस्त मस्त, हे तुळस आहे. झाडं मी इथे आल्यावर माझी ही तुळस नवीन आहे, हे लावलं आहे तुळस. आणि इथे मी हे कसलं झाड आहे, सॉरी जास्वंदाचं झाड आहे, ऑरेंज कलरचं जास्वंद आहे माझं.
त्याचबरोबर मी हा इथे मोगरा घेतलेला आहे. हे 2 नवीन झाड आहेत. बाकी माझे जुनी झाड आहे. हे जास्वंद सदाफुलीचं झाड आहे. आणि माझी खूप इच्छा होती की अ, कधीतरी माझ्या देव दारासमोर अशी तुळस असावी. म्हणजे आता गेली 15 वर्ष झाली, 16-18 वर्ष लग्नाला टचवूड. पण मग आमच्या असं कधी माझं तुळस नव्हती घरात. म्हणजे लग्न झाल्यापासूनच नव्हती तुळस. ती माझी इथे येऊन इच्छा पूर्ण झाली आहे. हे झाड पहिले एवढं होतं टचवूड, आता एवढं मोठं झालेलं आहे बघा. तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या त्या बिया येतात त्या मी इथे अशा खाली टाकते. त्या रुजतात ना खाली अशा त्या जाऊन. मग हे आहे सदाफुलीचं. त्याला कंटिन्यू अशी फुलं असतात. हे तुम्ही बघू शकता इथे. कंटिन्यू फुलं असतात. त्याचबरोबर इथे हा मोगरा आहे मस्त देखील. हा मोगरा असा आहे की हा मोगरा येतो ह्याला. पण एकदा ह्याला ना म्हणजे आता हे सगळं पूर्ण नाही गेलं. मोगरा येऊन गेला ह्याला आता. आता ह्याचं काय असतं, आता ह्याला ना सगळीकडे ना सगळे एकदा येऊन गेल्यानंतर मग ना ह्याला 8 दिवसानंतर बरोबर 8 दिवस गॅप घेतो आणि नंतर 8 दिवसांनी परत सगळीकडे कळ्या येतात. कळ्या, नवीन कळ्या एकदम येतात कळ्या. म्हणजे 12, 13, 14 अशा कळ्या येतात. आणि त्या एकदम फुलतात. मग त्या 4 दिवस राहतात आणि मग परत गॅप घेतात 8 दिवसांनी आणि परत असं असं हा मोगरा आहे. काय माहिती काय म्हणतात या मोगऱ्याला. आणि इथे मी हे बघा, तुम्हाला येल्लो दिसतंय का? येल्लो बघा, येल्लो येल्लो. तर इथे अॅनिव्हर्सरी होती आमची. तर त्याच्यामध्ये ते बुके मिळतात ना, छोटे छोटे बुके करून देतात. तर ते मी असे इथे पेरले होते, असे त्याचे ते दाणे. ते लव्हेंडर कलरचं असतं, त्याला काहीतरी म्हणतात, वेगळंच नाव आहे त्या झाडाला. त्या शो पीस मध्ये मिळतात. ते ते मी इथे पेरलं होतं. तर त्याच्यामध्ये हे बघा येल्लो कलरचं हे फुल आलंय आज. हे छान असं मस्त येल्लो कलरचं फुल आलेलं आहे बघा. छान आलंय असं. आणि त्याचबरोबर इथे आहे मस्तपैकी माझा हे काय म्हणतायला, गणपती बाप्पांना काय आवडतं? काय आवडतं? जास्वंद. तर जास्वंदाचं झाड आहे हे. तुम्ही बघू शकता. याचं पण सेम असंच आहे. अशी एकदम कळ्या येतात ह्या. अशा 4-5 कळ्या एवढ्या येतात. तुम्ही बघू शकता इथे. इथे आल्या आहेत, इथे आल्या आहेत. अशा एकदम येतात आणि मग नंतर मग त्या फुलतात. आणि मग अशा हे आता आमचं हे बाहेरचं आहे सराउंडिंग. दुपारची वेळ आहे 2 वाजता. बघा दुपारी कसं चकचकतंय बाहेर. आणि हे बघा समोर तुम्हाला दिसते का, ही बरोबर बोटासमोर ही आहे खाडी, जी आता सुकलेली आहे. पावसाळ्यात पूर्ण भरणारी खाडी. बघा छान असं सराउंडिंग आहे बाहेर. आणि आमचं आले आहे आता भूत. हे बघा हे भूत. आता त्यांना जेवायला वाढणार आहे मी. तर आता जेवूया आपण. आता मस्त 2 वाजलेत दुपारचे. आमचा आज नाश्ता लेट झाला होता म्हणून आम्ही लेट नाश्ता करतो, जेवतोय लेट. मस्त छान छान झाडं आहेत तिथे, मोठी मोठी अशी. मस्त संध्याकाळी छान वाटतं, एकदम संध्याकाळी रात्री एकदम छान वाटतं. सो आता हिला जेवायला वाढते मी. आता भेटूया जेवणाच्या प्लेटवर. सो इथे आता मी अभिराला जेवण वाढलेलं आहे आणि ती मस्त शिंचान बघत बघत एन्जॉय करत जेवत आहे. सो फ्रेंड्स, आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि आम्ही उठलेलो आहोत. मी 5ला झोपलो आणि 6ला उठलो. 1च तास आज काय झोपायला मिळालं नाही. सारखा हे येतोय तो येतोय, कोण ना कोण नॉक करत होतं, झोपायलाच नाही मिळालं आज. आता आम्ही 2 तास झोपतो. आज 1च तास झोपायला मिळालं. ठीक आहे. आणि आता तुम्हाला एक मी दाखवते. अजून एक गोष्ट दाखवायची राहिली, दुपारी दाखवायची राहिली होती मला. ऍक्च्युली मी दाखवली होती, शूट केलं होतं, पण ते माईक ना खूप धोकेबाज असतो. बरोबर म्हणजे माईक ना त्याचं पिन असतं ना, जे मोबाईलला लावतो, ते कनेक्ट नव्हतं झालेलं. म्हणजे मी 6 मिनिटाची बडबड करत होती पण कनेक्टच नव्हतं झालेलं ते. तुम्हाला एक दाखवते गोष्ट. हे बघा, ही आहे ती गोष्ट. संपण्याच्या आधी दाखवते तुम्हाला. चेक करते माईक बरोबर लागलाय का नाही, तर परत सकाळसारखं व्हायचं. ही बघा आमच्याकडे काय आहे, संपत आलंय आणि आता दाखवते मी. हे आहेत आमच्या घरचे आंबे. आंबा हा आंबा हा फळ मोठा आहे.
लागलाय थोडासा, आपटला होता थोडासा वाटतं. हा माझा घरचा आंबा आहे, हे बघा तुम्ही बघू शकता. याची साईज पण तुम्ही बघू शकता, चांगली आहे बऱ्यापैकी. पुढच्या वर्षी जर मी दरवर्षी आंबे सेल करते, पुढच्या वर्षी जर कोणाला आंबा हवा असेल, पुढच्या वर्षी जर कोणाला आंबा हवा असेल तर नक्की त्यांनी मला आधी ऍडव्हान्स मध्ये कॉल करून बुकिंग करा. आंब्याचा नंबर सांगते, तू सॉरी माझा नंबर सांगते, आंब्याचा नंबर नाही, माझा नंबर सांगते. 9819675557 वरती कॉल करा. म्हणजे तुम्हाला तुमचे आंबे घरपोच मिळतील. पहिलं वर्ष आहे की आम्ही माझे आंबे स्वतःच्या झाडाचे आम्ही स्वतःचे काढलेले आहेत आणि ते आम्ही सेलला काढलेले आहे. हे पहिलं वर्ष आहे. आधी मी आंबे घ्यायची, पण ते मी दुसऱ्याकडून घ्यायची, ते पण माझ्या ओळखीचे होते, त्यांच्याकडून मी सेल करायची. पण हा आंबा माझ्या स्वतःच्या घराचा आहे, म्हणजे वडिलांनी लावलेला आहे हा आंबा गावी. सो हा आंबा तुम्हाला घरपोच मिळेल. आणि ह्याच्यावर अजून एक आम्ही ऍड केलेलं आहे, ते म्हणजे हे असं बॉक्सवरती असं कोण, आय थिंक असं कोण बॉक्सवरती असं कोण हे करत असेल, प्रिंट करत असेल की ते आंब्याचं लिहिलंय की तुम्ही कसं कुठे ठेवायचं, स्टोअर करायचंय, किती त्याचा कलर चेंज झाला की कसा आंबा, हे सगळं लिहिलंय. म्हणजे एवढा आंबा झाला की तो आंबट लागणार, मग तो तयार होतोय, मग स्वीट होणार, हे सगळं आम्ही याच्यावरती या काय म्हणतात आपल्या त्या बॉक्सवरती आम्ही ह्यावेळेला छानपैकी असं टाईप केलं आहे. सो हे आमचं पहिलं वर्ष होतं म्हणून पहिला आंबा मी खाऊन बघितला. माझी अशी एक सवय असते की माझं प्रत्येक प्रोडक्ट, इच अँड एव्हरी प्रोडक्ट, जोपर्यंत मी स्वतः ट्राय करत नाही तोपर्यंत मी कस्टमरला देत नाही, मग ती कोणती असो प्रोडक्ट. म्हणजे ज्या प्रोडक्ट जास्त डिमांड आहे ते प्रोडक्ट म्हणते. फॉर एक्झाम्पल माझी रेडीमेड रंगोली आहे, स्टोन दिया आहे, आणि अजून बरेच आहे, म्हणजे अखंड दिया आहे. ते सगळे पहिले आधी मी स्वतः परचेस करते आणि मगच नंतर मी कस्टमर्सना ते सेल करते आणि त्याचा चांगला फीडबॅक येतो. मी असं आपलं उचलून काय पण आपलं देत नाही कोणालाच, आधी स्वतः मी घेते ते, म्हणजे त्याचं काय फीडबॅक येतं स्वतः पहिला टेस्ट करते आणि मग देते. तो हा आंबा तुम्हाला घरपोच मिळेल, फ्री डिलिव्हरी, हो घरपोच होम डिलिव्हरी मिळेल फ्री मध्ये. तर तुम्हाला इथे ह्या नाक्यावर ते ह्या एक्सप्रेस रोडला ये असं काही मी सांगणार नाही आहे. ज्यांना कोणाला आंबे घ्यायचे असेल त्यांनी नक्की लवकरात लवकर पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये मला प्री बुकिंग स्टार्ट होते तिथे, तेव्हा तुम्ही मला हा जो मी नंबर सांगितला आहे त्या नंबरवरती मला तुम्ही कॉल करा. आणि आता संध्याकाळी 6 वाजले आहेत. आता आमची संध्याकाळची घाई वेगळी असते. इथे 3 टाइम पाणी येतं, सकाळी 6ला, दुपारी 2ला, परत संध्याकाळी 6ला. सकाळचं मी पाणी भरते उठून, पण आता दिवसभरात संपतं, मग ते परत पाणी भरायला लागतं मला पिण्यासाठी. तर संध्याकाळचं पाणी पियाला आता मी घेते भरायला. आणि कपडे तर सकाळीच झाले माझे, दुपारी आता कपडे काढायचे. आणि चहा तर काय मी पितच नाही, कधीच नाही. चहा कॉफी पण आधी मी पियायची, आता कॉफी प्यायचं पण मी सोडून दिलं, कारण शुगर आता मी कमी करते आता. मागे मी शुगर कमी केलं, ते शुगर घ्यायचं मी, म्हणजे बऱ्यापैकी मला म्हणजे वेट म्हणजे मला कमी झालं होतं, म्हणजे असं जाणवत होतं मला, असे गाल बिल चपातले होते असे असे असे. पण आता मी असते वाढून, पण आता परत मी तेच करणार आहे, शुगर कमी करणार मी. म्हणजे ऑलमोस्ट मला 4-5 महिने झाले मी आता बंदच केलंय, पण आता काय माहित नाही का वजन वाढलंय. आय थिंक आता चालणं कमी झालं म्हणून असेल. आता चालणं पण चालू करणार आहे. आता संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळचा व्ह्यू दाखवते बाहेरचा कसा असतो. आधी आता नाश्ता करते आणि मग पाणी भरायचं, बत्ती लावायची, मग स्वामींना भेटायला जायचं. सो आता तुम्हाला व्ह्यूज दाखवते आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. इथे नाही करणार एंड, रात्रीच्या काळोखात मस्त मी तुम्हाला प्रॉमिस केले चांदोबा येणार आमच्या इथे, चंद्रमा, तेव्हा ते एंडिंग करणार, ते काळोखात तुम्हाला एंडिंग करणार हा व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करून, शेअर करून, कमेंट्स करून सांगा, जेणेकरून मी अजून छान छान व्हिडिओ बनवेन घरातले. आता रेसिपीचे व्हिडिओ मी स्टार्ट करणार आहे. रेसिपी ही माझी आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा, जेणेकरून मी अशी छान छान व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईन. आता व्हिडिओ मी एंड हा फक्त रात्री करणार आहे चंद्रमा सोबत. चांदो मामा येणार, चांदो बाबा बोलते, चांदो मामा येणार तेव्हा. चांदोबा, चांदोमा का चांदोबा, चांदो मामा ना, चांदो मामा, हा चांदोबा, जे काय असेल ते. मी सगळं विसरत चालले शी, बापरे.
हा मला संध्याकाळचा व्ह्यू दाखवते. हा बघा सुंदर किलबिलाट चालू आहे. हे बघा संध्याकाळचा व्ह्यू जिथला चिमण्यांचा. तुम्हाला चंद्र दिसतोय का तिकडे? तो बघा चंद्र दिसतोय. दुर्कट दुर्कट एक आलेला आहे. हा बघा, हा बघा चंद्र. सुंदर असा पक्ष्यांची किलबिलाट बघा. संध्याकाळी संध्याकाळी सगळं सुंदर असतं इथे. चला तर मग भेटूया. ही आहे आमच्याकडे रात्रीची मस्ती. जागिरा फुल धमाल करून खेळत आहे त्याच्या बाबा बरोबर. चंद्र बघा काय वेगळाच आलेला आहे. मस्तपैकी असं त्याचा आउटर लेअर आहे ना, ते काहीतरी वेगळंच आलेलं आहे. सुंदरच बघा, तुम्ही बघू शकता. आणि ते हे जे ढग आहेत हे एका मागे एक येत आहेत बघायसाठी. बापरे, आम्ही लहान असताना गावी जायचो, अंगणात झोपायचो, तर मस्त वाटत जातं. तेच फिलिंग सगळे आता येते मला इकडे. हे बघा तुम्ही बघता, हे ढग आहेत. आता दिसत असेल इथून, पण हे सगळे ढग एका मागे कशी मस्त येत आहेत तसे. हे बघा, हा पूर्ण एक अख्खा ढग आता गेला, आपण बघू शकता. त्याच्या मागे असा ढग येते छान सुंदर असा. तुम्ही बघू शकता. आता हा बघा, हा ढग बघा त्या चंद्राच्या मध्ये येणार आहे. पाच मार त्याला. किती सुंदर वाटते बघा, किती सुंदर वाटतं. हे छान वाटतं, मस्त वाटतं बघायला. रात्री असं छान जेवून वगैरे बसायचं बाहेर, किती सुंदर वाटतं ते ना बघायला. असं प्रत्यक्षात बघायला अजून छान वाटतं. दिसतं तुम्हाला बघायला असं दुर्कट दिसत असेल ब्लर, पण छान वाटतं बघायला एकदम. आणि मागचा जो बॅकग्राऊंड व्हॉइस आहे तुम्ही जरा तो इग्नोर करा. आमच्या घरात टीव्ही लावला आहे जोरात अरुण मी. तो बघा किती सुंदर वाटतं बघा. चंद्र ढगामध्ये गेला की छान वाटतं दिसायला दृश्यच. सो असं मला खूप आवडतं. मी जेव्हा जेवण वगैरे करून बसते सगळं आठवून, किंवा मी अशी बाहेर येते आणि एकटी वेगळी असते येते. अभिला तर बिलकुल इंटरेस्ट नाही बघा. अभिलाने जबरदस्ती आणलं की आता की हे ढग बघ. आम्ही लहानपणी मरायचो ढग बघायला. गावी जायचं तेव्हा अंगणात झोपून बघायचं. घरात ढग बघायला कंटाळा येतात बघा आजकालची जनरेशन. सो फ्रेंड्स, जसं मी प्रॉमिस केलं, मी हा शेवटचा व्हिडिओ रात्री एंड करणार आहे. 11 वाजले आहेत. रात्रीचे 11 वाजले आहेत. सगळे तिकडून झोपलेले आहेत आणि तरी आम्ही अजून झोपलेलो नाही आहोत. आमची रात्र आता वेकेशन असल्यामुळे 12 पर्यंत असते, 11:15, पण सकाळी लवकर उठतो आम्ही. एवढं सगळं करून सुद्धा आता दाखवते तुम्हाला सगळे कसे झोपले आहेत. सगळा काळोख आहे इकडे. सगळे गडूप झालेले आहेत. या साईडला काही जण आहेत जागे, पण आमच्या साईडला सगळे झोपलेत. ही आहे अभिरा आणि हा आहे मून. हा बघा, तुम्ही बघू शकता इकडे. मगाशी 6 वाजता तो इथे होता मून, आता तो इथे आलेला आहे आमच्या डोक्यावर बरोबर. सो मी प्रॉमिस केल्याबद्दल आता आम्ही गुड नाईट करत आहोत. मला आता भेटूया. से गुड नाईट. गुड नाईट. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करून सांगा. आणि जे कोण नवीन असतील व्हिडिओ बघणारे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत. अशाच गमतीशीर ब्लॉग घेऊन येणार आहे मी. सो धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.